मी ज्या पद्धतीनं सांगितलं की ही कलियुग आहे. काल मला वाटतं 2003 जून 2006ला जी दुःख आणि यातना आमच्या सगळ्या परिवारानं समदकाजीच्या परिवारानं भोगली, मला वाटतंय काल 20 वर्षाच्या नंतर तीच दुःख तीच यातना त्याच दिवशी, कारण माझ्या वडिलांचं 3 जून 2006 रोजी अशा पद्धतीनं गोळ्या झाडून हत्या केली होती. आणि काल त्या दिवशी शनिवार होता आणि दुर्दैवानं कालचा निकाल सुद्धा शनिवारीच होता. मला ह्या गोष्टीचं दुःख वाटतंय की सन्माननीय कोर्ट म्हणतंय की हत्या करण्याचा उद्देश पण होता, म्हणजे मोटिव्ह होता, मोटिव्ह प्रूव्ह केला कोर्टात. सन्माननीय कोर्ट म्हणलं की राजकीय वैमनस्य होतं, पण दुर्दैवानं मग मारलं कुणी, ह्या सगळ्या गोष्टी सन्माननीय कोर्ट मान्य करते. पण शेवटी न्यायिक प्रक्रियेमध्ये कोर्टाचा सन्मान प्रत्येकाला करावा लागतो. त्यामुळं कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करून त्या निर्णयाच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये मी जाणार आहे. आणि अशा प्रसंगामध्ये वाईट ह्याच गोष्टीचं वाटलं की आयुष्यभर, म्हणजे ज्या दिवशी माझे वडील गेले त्या दिवशीपासून मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवात करण्याचं कारण ही माझे वडीलच होते. फक्त मला दाखवून द्यायचं होतं, त्यामुळे लोकांच्या संपर्कात गेलो. प्रत्येक माणसाच्या कामाला प्रामाणिकपणे पडायचा मी प्रयत्न माझ्या राजकीय जीवनामध्ये केलेला आहे. सामान्य लोकही सगळं जाणतात, पण एवढ्या सगळ्या चांगल्या कामाचं मला वाटत होतं की जो न्याय मी स्वतः त्यांचा मुलगा म्हणून आणि माझा परिवार त्या ठिकाणी मागत होता, दुर्दैवानं तो न्याय काय मला त्या ठिकाणी भेटू शकला नाही. आता हायकोर्टात त्या ठिकाणी CBI जाणार आहे. CBI हायकोर्टात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्या कोर्टातल्या सगळ्या गोष्टी तपासातल्या समोर आल्यात खालच्या ट्रायल कोर्टामध्ये, त्याच्या बाबतीत ह्या निर्णयाच्या विरुद्ध त्या ठिकाणी आम्ही दाद मागणार आहेत. अपेक्षा इतकीच आहे की त्या तपासाचा CBIनं जो तपास केला त्या तपासाचा सगळा अँगल बघून त्या ठिकाणी हायकोर्टानं न्याय द्यावा.